उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महायुती सरकारचा अर्थसंकल्प 28 जून रोजी सादर केला। यामध्ये अनेक मोठ्या घोषणाही करण्यात आल्या। त्यामध्ये राज्याचं लक्ष वेधून घेणारी घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। राज्यातील महिला आणि मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी होण्यासाठी ही योजना खऱ्या अर्थाने सुरू केली आहे। या योजनेमध्ये प्रत्येक महिलेला प्रतिमाह 1500 रुपये मिळणार आहेत। पण अर्ज भरण्याची मुदत ही 15 दिवस असल्याने प्रत्येक केंद्रावरती गर्दी होतानाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियाला व्हायरल होत आहेत। त्याच अनुषंगाने सरकारने या नियमावलीमध्ये अनेक फेरबदल केले आहेत। तेच फेरबदल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मी विशाल आणि तुम्ही पाहताय काहीतरी विशेष। यातील पहिला बदल म्हणजे राज्य सरकारने 21 ते 60 या वयोगटातील महिलांना याचं लाभार्थी केलं होतं, पण आता हे वय 60 नसून ते 65 करण्यात आले आहे। यातील दुसरा बदल म्हणजे हा अर्ज भरण्याची तारीख सुरुवातीला 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत करण्यात आली होती। त्यामध्येही आता मोठा बदल केला आहे। आता ही तारीख 1 जुलैपासून 31 ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे। यामध्ये 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरलेल्या महिलांना 1 जुलैपासून याचा लाभ मिळणार आहे। तिसरा नियम म्हणजे लाभार्थी महिलेला महाराष्ट्र शासनाचं अधिवास प्रमाणपत्र आवश्यक होतं। आता यामध्येही मोठा बदल करण्यात आला आहे। त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला यापैकी कुठलेही एक पुरावा चालू शकतो। यामध्ये पुढची अट अशी होती की ज्या महिलेच्या नावावरती 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नव्हता, पण तोही नियम आता यातून वगळण्यात आला आहे। त्यामध्ये पुढची अट अशी होती की अर्ज भरतेवेळी सदर महिलेचा 2.5 लाख रुपये उत्पन्नाचा दाखला सोबत असावा, पण आता हाही नियम यातून वगळण्यात आला आहे। त्याऐवजी सदर महिलेकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड असेल तरीही चालेल। दुसऱ्या राज्यातल्या मुलींनी जर महाराष्ट्रातल्या मुलाबरोबर लग्न केले असेल तर त्यांच्या पतीचा शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र लागेल। एकाच कुटुंबातील एका अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। एका घरामध्ये एक आई आणि तिची 21 वर्षाची मुलगी असेल, या दोघींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि हे बदललेले नियम कसे वाटले याविषयी तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।